सूत्रधारी गैबीनाथ त्यांचे गुरु सोयरोबांचे गुरु ते म्हणतात तो सूत्रधार आहे माझा गुरु. गैबी सूत्रधारी हालवी जो जीवजंत तो म्या वंदियला भगवंत तो म्या वंदियला भगवंत तो म्या वंदियला भगवंत. सोयरामणे अनुभवी पाहणे सोहिरा म्हणे अनुभवी पाहणे चित सुख वन वसंत तो म्या वंदियला भगवंत तो म्या वंदियला भगवंत तो म्या वंदियला भगवंत. एकादशी एक्सपर्ट कुठे आहे? तुझी काय स्तुती करू हे कृपा घना तुझी मी काय स्तुती करू. सात्विक गान नाही सर्व तू जिसे चराचरू आन नाही सर्व तू दिसे चराचरू. ध्यान हे केव्हा असं होतं? गुरुने सांगितलेलं लक्षात घेत गेला तेव्हा. गुरुबुद्ध आन नाही सर्व तू दिसे चराचरू हे गुरुने सांगितल्यानंतर करणार. नाहीतर एकदम एक दिवशी खूप तपश्चर्या केल्यानंतर मग सगळं तसं चराचर सगळं असं चैतन्य झक 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 असं व्हायला लागतं. पाहत बसायचं ते. आता काय कमी जग आहे म्हणून तिथे लक्ष शब्दाकडे लक्ष खूप फरक पडतो एकदम. परत म्हण हे कृपा घना. तो कसा आहे? कृपा घन. घन म्हणजे संपतच नाही ते असं अशी कृपा असलेला. म्हणून त्याला तुम्ही काही मागा कृपा घन. थोडं एवढंच असेल तर नको बाबा मला माझ्याकडे संपलं तर जर कसं करू असं वाटतं. संपतच नाही. हा म्हणून हे कृपा घना तुझी मी काय स्तुती करू. काय म्हणून स्तुती करायची असं पण तरी करतात. पुढे ध्यान दिसे चराचरू ध्यान ध्याता त्रिपुटी रहित चित्तगोचरू. ध्यान ध्याता त्रिपुटी रहित चित्तगोचरू. थांबा. आता इथे एक शब्द आला त्रिपुटी. सर्व ठिकाणी येत असे आणि सध्या त्या त्रिपुटीमध्येच आम्ही आहोत. तर काय उदाहरण एक दिलं होतं. हा चेहरा आरसा धरला. पाप बिचारा आराम होता. पूर्वी नव्हता काय? आता बसलाय. चेहरा आहे की नाही त्याचा? आहे. आरामात आहे. काय नाही. इकडे बघतो तिकडे होतो. त्याच्या समोर एक उद्योग केला. आरसा धरला. का? तो चेहरा सगळ्यांचे चेहरे बघतो पण ते डोळे जे आहेत ना ते सगळ्यांचे चेहरे बघू शकतात पण आपला डोळा आपण बघता येत नाही. आपला चेहरा आपल्याला बघता येतो नाही. प्रयत्न करा बसता बसता. बघू शकता का?
आपले डोळे जगात सगळे स्वरूप बघतात पण स्वतःला बघू शकत नाही. म्हणून मग त्याला इच्छा झाली कसा आहे मी पाहायला पाहिजे. हे बसला बसला बघा उद्योग. मग चेहरा गप आहे ना, चेहरा कसं काय असे ना, आपला चांगला आहे तर आहेच ना, काय बिघडलं नाही, मी पाहावं. मग ही कोणाची इच्छा, माझी इच्छा. मग कसं काय करायचं, मग आरसा बनवला. प्रतिबिंबित होण्यासारखं झालं तर त्याचं प्रतिबिंब तो बघू शकतो. म्हणजे तो दिसतो, सांग कसा चेहरा आहे म्हणून दिसतो. पण आरसा स्वच्छ नसेल तर काय काय तरी दिसतो. मग आरसा स्वच्छ पाहिजे म्हणजे आहे तसाच दिसतो. आरसा स्वच्छ नसेल तर काय घोटाळा होईल तो तो तसं होत राहतो. कॉन्व्हेक्स आरसा जर असेल मग उंच आणि दिसायला लागतो. पण कारभार केलेला आहे ना, आपला चेहरा बघायला पाहिजे ही इच्छा. तसं देवाला असं वाटलं की आपलं सुख आपण घ्यायला पाहिजे. मग तसंच झालं तरी घेता येतं. तू सुखीच आहे, अनंत सुख हे देवाचं स्वरूप. पण त्याला इच्छा झाली की मी माझं सुख भोग, त्याचा सुखाचा भोग घ्यावा. मग आहे तसं करता येत नाही, मग काहीतरी युक्ती करायला पाहिजे. मग मायेला निर्माण करून शक्ती, हा देव शक्तीला उत्पन्न केला, माया शक्तीला म्हणजे आरसा उत्पन्न केल्यासारखं. माणसाचा अर्थ केल्यामुळे मग आता लगेच अर्थासमोर धरल्याबरोबर तुझा चेहरा तुला दिसायला लागला. पण गंमत अशी आहे, तो चेहरा आहे तिसच आहे आणि हिथं तो चेहरा अगदी हुबेहूब तसाच दिसायला लागला. होय की नाही? यालाच तो चेहरा ओरिजिनल आणि हा विवर्त. विवर्त म्हणजे खोटा. त्या तो आहे म्हणून हा दिसतो. तो कायमचा आहे. आरसा असू दे नसू दे, तो कायमचा आहे. आणि तो चेहरा दिसायला पाहिजे म्हणून आरसा आणला. प्रतिबिंबित करण्याची शक्ती आहे याच्यात. तो प्रतिबिंबित होतो इथे. आणि मग गंमत काय झाली, त्रिपुटी उत्पन्न झाली. तो गप्प होता, तो चेहरा गप्प होता आपला पुरता, आपण इकडे बघ तिकडे बघ वगैरे म्हणून. आरसा समोर असल्यानंतर तो त्याची ग्रेड वाढली. तो बघणारा चेहरा झाला. बसल्या बसल्या उद्योग. तो बघणारा चेहरा झाला आणि हा जो खोटाच आहे त्याच्यामुळे हा आहे, हा बघून घेणारा चेहरा झाला. बघणारा चेहरा, बघून घेणारा चेहरा. आणि बघणे उद्योग त्रिपुटी. ध्यान ध्यातात ध्येय, ध्यान करणारा. तसंच त्या जय जय सच्चिदानंदामध्ये आई हे सांगतात, ध्यान ध्यात त्रिपुटे रहिते हे म्हणतात इथे. तर त्याच्यामध्ये उडाले भान, साध्य साधक आणि कैंचे साधन. सगळा केलेला गोंधळ आणि मायाच गेली, अर्थात गेला. मग कुठे काय त्रिपुटी नाही. हा पण त्रिपुटी नाही म्हणून हा आहे तो गेला असं नाही. आरशामुळे जो प्रतिबिंबित होता तो गेला. म्हणून तिथे हे शब्द सगळ्याने वापरलेला आहे. आता आहे तो त्रिपुटीचाच खेळ आहे. तसं प्रत्येकामध्ये आत बघितलं तर काय आहे, ते स्वरूपच आहे. त्याच्यानंतर मन, त्याच्यानंतर इंद्रिय, देह. आणि त्या डोळ्यातून बघायचं झालं मग काय बघतो, मनाला सांगितलं त्याने डोळ्याने असं रूप दिसतं. आणि त्याच्या पाठीमागे आत्मा आहे, तो कुणालाही दिसत नाही, दिसण्यासारखं नाहीच आहे. वाग्मनातीत स्वरूप तुझे.
सगळा पकडून तोच आत्मा सगळं बघत आहे, पण तो गुप्त आहे. हे कुठं आलं? गुप्त तो नरहरी, प्रगट तो गुरु करी, देह साक्षी. देह मन बुद्धी पाहणारा तिथे बसलाय, तिथे बसलाय, तिथे बसला, तिथे बसला, तिथे बसलाय, सर्व ठिकाणी सगळ्या प्राणी मात्रामध्ये बसला. मनुष्याला गुरु भेटला तर त्याच्याकडून समजून घेण्याची इच्छा असेल तर हे असं समजून घेता येतं आणि तेच खरं समजून घेणं. नाहीतर असं बोट धरून हा आत्मा घे, 2 किलो पाहिजे घे, 5 किलो, असं नाही आहे. ही कॅनॉट बी एन ऑब्जेक्ट ऑफ काय कुठलाही याचा तो ऑब्जेक्ट होऊ शकत नाही. डोळ्याचा नाही, कान नाही, काय नाही. हे सगळं बाहेर बघण्यासाठी. जो आत्मस्वरूप आहे तुमच्यातच आहे, सर्व ठिकाणी व्यापून आहे, त्याच्यातच आम्ही बुडून बुडून उठत आहोत. तरी देखील का कळत नाही? म्हणजे त्याला बघण्यासारखे दुसरे इन्स्ट्रुमेंटच नाही. म्हणून त्याला कसं समजून घ्यायचं? गुरूंच्या शब्दांनी समजून घ्यायचं असं आहे म्हणून. आणि हा खेळ दिसतच आहे. प्रश्न आता आमचा काय आहे? ह्या खेळाचा आम्हाला म्हणजे ह्या खेळाने आम्ही जर्जरित होत आहोत. प्रत्येक घरोघरी ती तसं मी म्हणून टिकलंय. हा बोल, हे ध्रुवपद मी म्हणून का टिकले? म्हणजे ह्या त्रिपुटीचा अर्थ बरोबर कळला नाही मला. सगळ्याच्या अंतर्यामी हा आत्मा आहे म्हणून तर हे सगळे खेळ खेळत चाललेला आहे. मी व्यक्ती म्हणून समजला बरोबर, मी वेगळा तो वेगळा, तो मी वेगळा तो वेगळा, सगळं झालं नाही बरोबर. देह मन बुद्धी तीन शरीरा मी मी म्हणून अभिमान घेऊन बैसे, ते नाही जीव हा बहुत चित्रासे, बहुविध व्याधी सूर शरीरा लिंगासे रिपुषटक ग्रासे, कारणी अज्ञान नित्य वसे, हे जुर बाधिती कैसे कळले जाला आत्मा मी ऐसे. बाकी सगळं जग तसंच असतं. मी आत्मा हे कळल्याबरोबर हा सुटला. मग निश्चितच कोण आहे तिथं? भयच केलं, दुसरं कोण नाहीच आहे. तर कुठून भय येतं? आत्ता तो विंचू, तो साप, ते भूत, अमुक तमुक, ते सगळं वेगळं. आणि भूतासारखी माणसं असं सगळं सुरू असल्यामुळे मी वेगळा, ते वेगळं, ते वेगळं, ते वेगळं, किती वेगळंच आहे. आणि झोली बरकर राणा अर्थ सांगा. देवप्रेम रसगुळे ते त्याचे काय आईने केलेलं ना, 3 ओळी 3 ह्याच्यामध्ये. द्वैत भाव मोडी सद्गुरु माते, दे प्रेमरस गोडी. प्रेमरस म्हणजेच परमात्मा. परमात्मा आईने केवळ हे सांगितलेलं आहे, व्याख्या इतके सुंदर. प्रेमची सच्चिदानंद रूप. प्रेम बोलूनही दाविता नाही, काही उचलूनही देता नाही, या नयनी ते पाहता नाही, पै हृदया अनुभवास ये. नित्योपासनेमध्ये हरी प्रेमरूप, गुरु प्रेमरूप, जगत प्रेमरूप. काय अखंड ऐक्यत्वे नांदती, प्रेमे विण नाही चराचरी, प्रेमची सच्चिदानंद रूप. काय छान सांगितलं. काय तुमची सर्टिफिकेट पाहिजे. छान सांगितलं म्हणायचं. त्या समजून घ्या आणि निश्चिंत राहा, याच्यासाठी आईने सांगितलेलं आहे सगळं काही सांगायचं. ते समजून घेतल्यानंतर कशी निश्चिंतता होते? मला सोडून दुसरं काही नाहीच नाही, कुठंही जाणार. कळलं तर पण तो मार्ग असा आहे म्हणून सांगतात तिथे. आणि सगळ्या संतांना तिथे आईने बसवलेलं आहे, त्यांना देखील तो अनुभव आला. गुरुने सांगितलेलं सूक्ष्मपणे विचार करीत गेले, मग कळत गेलं. बर, ध्यान ध्याता त्रिपुटी रहित, चित्ता अगोचरू. मनाला कळणार नाही. मन बनवलेलं आहे बाहेरचं बघण्यासाठी, शब्दस्पर्श रूपरस गंध.
त्या मनाला ते इंद्रिय आहेत ते सगळं बाहेरच बघण्यासारखं असं अरेंजमेंट करूनच, डोळे बाहेर बघायचं, कान बाहेरचं ऐकायचं, असं करून ठेवलेलं आहे त्यांनी. म्हणून आज ते बघू शकत नाही, या शरीराच्या आज ते डुंकू शकत नाही. मग गुरुनी सांगितल्यानंतर आपोआपच त्या सगळ्या बाहेरच वृत्ती बंद झाली, बाहेर पळायचं बंद झालं, मग ते स्वरूपामध्येच राहतात. आणि मग आपोआपच कळतं मी आहेच आहे, तो चेहरा आहेच आहे. त्रिपुटीमुळे गोंधळ होत होता. मग इथे बघायचं, हाच माझा चेहरा, आणि हा गेला की माझा चेहरा गेला, मीच गेलो म्हणून आरडाओरडा. कुठं जातो, इतकी सवय त्याची झालेली आहे आरशात बघायची. आरशातला चेहरा गेला तर मी गेलो. तसा हा बाहेरचा आपला देह गेला तर मी गेलो. आणि म्हणून तर झोपेमध्ये हा देह जातच असतो, आरामातच असतो. काय अनुभव आता 4 पर्यंत गेलेलाच होता. परत आणि तिकडेच जायचा विचार होता त्यांचा. मी सांगत होते तसंच आहे, मूळ आहे ते आहेच आहे, तसंच आहे. फक्त ह्या शरीराला मी म्हटल्यामुळे हा चेहरा, तोच खरा चेहरा नाहीच. कुठं आलं हे? सोमवारचं भजन रोजचं, त्याच्यात संत दर्शने महालाभ झाला. त्याच्यात काय सांगितलेलं आहे? आणि की पुढच्या अभंगामध्ये निरंजन रघुनाथ गुरु ने एक ही बात सुनाई, मेरा चेहरा मुझे बताया, आपोआप बुलाई. असा आहे तो चेहरा दिसल्यानंतर बाकी सगळे चेहरे बघायचंच बंद होतं. पहिल्यांदा इतक्या उत्सुकतेने आता जग काय, हा पॉइंट तो पॉइंट बघायचं सुरूच होतं. पण एकदा खरा पॉइंट कळल्यानंतर निरंजन रघुनाथ गुरु ने एक ही बात बताई, मेरा चेहरा मुझे बताया, आपो आप बुलाई. गौड बंगाल जाली, काय आहे ते? सापडून गौड बंगाल, सोमवारचं वाराचं भजन. मोकळी का केली. वाचत जा बघता. हा मिळालं? वाच. संत दर्शने महालाभ झाला, हृदय गुही आनंद कंद पाहिला. पुढे मी माझे म्हणून भ्रमे फिरत होतो भारी, दैव योगे पातलो संत महाद्वारी. सापडूनी होतो गौर बंगाल जाली, सदय संत माय बापे मोकळीक केली. बहुत जन्मार्जित भाग्य उदय आले, संत कृपे आजी माझे निज रूप समजले. निज रूप समजले. आता हे निज रूप नाही आहे, ते फक्त जागृतीमध्ये दिसणारं रूप आहे. तेवढा पुरतोच त्याचा उपयोग. आणि निज रूप ते गुरुकृपे, संत कृपे आजी माझे निज रूप समजले. संत कृपा केव्हा करतात? म्हणजे तुम्ही कृपा करायचं म्हणजे काय, ते तुम्हाला शिकवतात हे असं आहे म्हणून. शब्दाने सांगावं लागतं, हे असं आहे, असे असं नाही आहे, हे असं आहे. आता याला खडा म्हणतात, त्याला तांदूळ म्हणतात. पांढरे अगदी तांदळासारखेच खडे असतात. आणि या अल्फोडरेशन याच्यामध्ये शिकवतात ते कसं करून 100 किलोला 2-2 किलो मिक्स करतात. संगमरवरीचे हे त्याच्यामध्ये मिसळायचं, ते संगमरवरीचं फोडून वगैरे करत असतात ना,
त्यावेळेला त्याच्यासारखं दिसतं. 2 किलो तेवढाच फायदा झाला. दिसायला तसंच दिसतात, पांढरेच दिसतात, ते काही काळे असेलच कडे असं काही नाही. मग शिकावं लागतंय. असं मिक्स करतात, ओरिजिनल काय काय ते समजून घेऊन मग हे बाहेर का. तांदूळ म्हणजे असं, हे म्हणजे असं, हे गुरु शिकवतात. मग ते शिकवल्यानंतर सगळं तो देह असतो, मन इंद्रिय सगळं तसंच असतात, पण हा शाणा झाला. निज रूप समजले. निज एकट्याच म्हणत नाही. आणि आई सगळ्यांना सांगायला कशाला, ते त्यांना स्वतः अनुभव आला ते ह्या नाही बसवले तिथे सांगा. निरंजन रघुनाथ गुरुने एक बात सुनाई, मेरा चेहरा मुझे बताया आपो आप बुलाई. आणि नंतर सांगतात हे सहज तुला शक्य होईल. ओम नमः शिवाय म्हण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय वद 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 रे, पावसी सच्चिदानंद पदरे. हे निज रूपच सच्चिदानंद आपल्यातच आहे. आपलं खरंच स्वरूप आहे ते जाणण्यासाठी हे सगळं खटपट. आणि तिकडेच लक्ष नाही. काय करायचं. म्हणून केव्हा सोड होते तेव्हा जाणार. म्हणजे आहे एवढं असं सांगतात कोणीही झालं तरी. भजन म्हणण्यात हा फायदा. रोज 3-3 वेळेला म्हटलं तरी निदान होतं का बघूया म्हणून म्हटलं तर त्याचाच एक अभिमान होऊन बसलेला आहे. आम्ही भजन म्हणतो. नाही तर त्याचा तीव्र इच्छा असणाऱ्याला एकदा असं भजन ऐकलं तर पुरे, नातं तर सुटेल तो. हो, इतकं सगळं मटेरियल आहे नाही आपल्यासाठी समोर ठेवलेलं आहे त्याबद्दल. मग आता ते ध्यान ध्याता त्रिपुटी रहित चित्ता अगोचरू, स्थानमान रहित देव तू परात परू. तिथून पुढे त्यासाठी काय करायचं. भक्तियुक्त. काय ते भक्तियुक्त पुढे हा अर्थ समजून घेऊन म्हणायचं. आणि चाली तसंच म्हणायला आलं आणि अर्थ काही समजला नाही तर काहीतरी प्रकाश पडतो का डोक्यात. काय म्हणणं आहे. इतक्या वेळेला चाली शिकून आला. चाली शिकायचं तसंच म्हणायला यायचं. सगळा ऑर्केस्ट्रा घेऊन लता मंगेशकरच हे अभंग म्हणाले म्हणून समज. तिच्यापेक्षाही पलीकडे आम्ही म्हणू शकतो असं काय आहे का. कोणी क्लेम करू शकेल का. नाही. आतापर्यंत मंदिरात किती छान छान म्हणणारे आहेत ना. लता मंगेशकर पेक्षा आम्ही छान म्हणू शकतात. पेटीचं बळ्यावर ऑर्केस्ट्राच आणते ती. त्याच्यामध्ये मग असं असं करून वगैरे सुरू झालं की नाही रेकॉर्डिंग. मग कितीतरी छानच होतं की नाही. पण आई म्हणतात ते नाही. अर्थाकडे लक्ष द्या. इथे काम अर्थाच आहे. संगीतामध्ये मन रमायचा प्रश्नच नाही. ते सुरामध्ये आई म्हणायच्या एक प्रवचनात, सुरामध्ये मन रमवायचा आपला उद्योग नाही. चाली येत होत्या मला म्हणून मी चाली लावलेले आहेत. चांगलं म्हणायला आलं तर आहे त्याच्यात गोड आणखीन दुधात साखर मिसळल्यासारखं. पण दुसरंही सांगतात ना भांगमे दत्तूर. तसं व्हायला नको. हा पुढे जगदिशो भक्ती मात्र सर्वसाची ब्रह्मी समरसो. आणखीन एकदा कडवं म्हणते. सत्यनात्मरूप चैतन्य जगदिशो भक्ती मात्र. प्रत्यगात्मा म्हणजे आत असलेला प्रत्यक आत्मा.
आत असलेला जो आत म्हणजे कसं की देहाच्या आत, मनाच्या आत, इंद्रियांच्या आत, म्हणजे त्याच्याही पलीकडे अजूनही सारखा मग तो प्रत्येगात्मा चैतन्य रूप दिसो संबंध जग असं दिसू दे मला, कारण आहे तसंच काय तेराचा प्रतिबिंब पडतो त्याप्रमाणे मायेमुळे जग असं दिसतं आम्हाला, पण आहे काय चैतन्यच आहे. परत प्रेमरस म्हणजे कसं असेल आता कुठं बनवतात ते आमरस वगैरे माहित आहे. हे प्रेमरस म्हणजे कुठे बनवतात, कुणाकडे मिळतं असं म्हटलं तर तिथे प्रेमाची व्याख्या काय, सच्चित आनंद, यालाच प्रेम म्हणतात. तेच आपलं स्वरूप आहे. ते मला आज माहीत नाही, ते मला माहीत करून दे. करी तुझी गणा, नामामृत सारवाचा वदरी अनुदिना. अनुदिना ते केव्हा केव्हा तरी एक माळ नव्हे, कधी कधी आनंद. किती वर्ष हो करते की मी काय किती एक माळ केव्हा सांगितलं आहे तेव्हा अनुग्रह घेताना एकच माळ सांगितलं. मग हे सगळं मग कशाला म्हणता, आणि आहेच म्हटलेलं पाहिजे असेल तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, एक माळ वगैरे असं म्हटलं असतं ना. सोमवारच्या भजनातच काय आहे म्हणतात, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, वद 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 रे पावसी सच्चिदानंद पद रे. हे प्रेम रसच मिळतं तुला, ज्याच्याने सर्व दुःख नाहीच होतं. शोक मोह रहित करी मना. आलं बघा इथे आतापर्यंत बरोबर गाडीचा. हे सगळं रहित करी म्हणा, मग काय राहिलं आपलं इंडिव्हिज्युअलिटी, वैयक्तिकपणा काय ते. मग तुमचं वेगळं कसं तुम्ही आता त्याच्यातून म्हणजे ते असतानाच मग मी हे काढीन म्हटलं तर तुम्ही बघा. त्यांनी ते म्हणतात हे याच्या आधी रहित मन कर, कारण हे सगळे कसे उत्पन्न झाले, अज्ञानामुळे झाले. मला तर ज्ञान पाहिजे आहे, अज्ञानामुळे आज अमर असलेला मरणारा झालो. दुपारी सांगितलं स्वरूपाच्या अज्ञानामुळे आज अमर असलेला मरणारा समजतो, ज्ञानी असलेला अज्ञानी समजतो, सुखी असलेला दुःखी समजतो. अनर्थ परंपरा ही जायला पाहिजे. ही असताना मग ते तसं होऊ नये, मी दुःखी राहू नये, मी ज्ञान मी मिळवावं, अज्ञानी राहू नये, मी मरू नये. मग त्याच्यासाठी सारखं धडपडत असतो. सगळ्यांनी करायचं काम काय म्हणजे या 3 मध्ये काहीतरी सुरू असतं. मी मरू नये, मी अज्ञानी राहू नये, मी दुःखी राहू नये. त्याच्यासाठी जे काय ऑलिम्पिक रेस सारखं चाललेलं असताना बाहेर पाय ठेवायचं, पाठीमागे थोडंही बघायला तयार नाही, हे सगळं मी नाहीच. संत सांगतात कशाला धडपडायला पाहिजे. तसं धडपडायचं असतं तर झोपलाच नसता माणूस. 24 तासात 10 तास वेस्ट ना. मग ते 10 तास जर तसंच तर काम करायला बघत 4 दिवसात आउट होतो. झोपच नाही असं राहू शकतो. विचारच नाही, बिना विचार से शाना हो गया, नादान हो गया, अपने को आप भूल के हैरान हो गया, जड़ देह को अपना स्वरूप मान मन लिया,
कोणी काही म्हटलं तर देखील आमचं सूर जे मिळालेलं आहे ना, सुरूच आमचं काय छान म्हणायचं आणि लाऊडस्पीकरवर म्हणायला पाहिजे, तसं व्हायचं. काही होणार नाही. 2-2, 4-4 लाऊडस्पीकर ठेवून म्हणा. पुढे मग शांती दे ते काम क्रोध, काम म्हणजे इच्छा, हे 3 इच्छा. मी अज्ञानी राहू नये ही इच्छा, मी मरू नये ही इच्छा, मी दुःखी राहू नये ही इच्छा. ही इच्छा उत्पन्न झाली, मग त्यासाठी काम करायला पाहिजे. अज्ञान, काम, कर्म, कर्मफल. मग देव कर्मफल देतो. काय करतो? मी त्याला फळ देतो. त्याचं काय चुकलं आता? आणि देवाच्या नामाने आम्ही ओरडणार, तू आम्हाला हे सगळं कशाला करायला लावला. आता फळ दिलं नाही तरी हा ओरडणार, मी एवढं सगळं केलं. मग इतकं सामदंड केलं तर थोडं एकही नर माझं घट्ट राहिलं नाही म्हणजे बोलणार की नाही. इतकं मी श्रम करून म्हणजे व्यायाम केलो, म्हणून व्यायाम केला तर मग फळ देतो तो. आता समजा सगळे जे मनोरंजनाच्या सगळे तुम्ही पाहत बसला तर मनोरंजन झालं नाही, ओरडतो की नाही आम्ही, मनोरंजन कसं झालं नाही म्हणून. मग फळ देतो मनोरंजन होण्यासारखं. त्याचं काय केलं जातं? तुम्ही मागितला ते दिला त्याने. पण आता त्याच्यात गुंतून आमची मुलं सगळी टीव्ही बघतच बसतात, कॉम्प्युटर खोलीत जाऊन मग शिरले ते अभ्यास करतात की ते कॉम्प्युटरची खेळ करत बसतात हे कळत नाही. मग आत बसून तिथून असं इथं जेवण पाठव, आईला हुकूम, असं सगळं होत जातं. आणि मुख्य काम इच्छा उत्पन्न झाली, तिथून सगळं सुरू. कशामुळे हे होतं? अज्ञानामुळे. अज्ञान गेलं की नाही त्याची पिल्लं सगळं गेली. तोपर्यंत तुम्ही काही करून त्यांना हलवा, काही होणार नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर सगळं खेळतच राहणार. रान मोकळं मिळालंय त्यांना. कशामुळे? अज्ञानामुळे. आणि अज्ञानाला हात लावू नका, तिथं हात लावू नका. आणि हे सगळं बरोबर करा. मग तुझं तू बघ म्हणतो, तू करत राहा, मी फळ देत राहतो. माझ्या ताब्यात सगळं दिलास तर पहिल्यांदा अज्ञान कट करून टाकतो. मग धडपडच बंद. पाहिजे तर करीन, नाही तर नाही. पाहिजे तर करीन, नाही तर नाही म्हणायचं वेगळं, केलंच पाहिजे नाहीतर पगार नाही मिळणार, ते वेगळं आहे की नाही. हा, तेवढंच फरक संत आणि इतरामध्ये. कारण त्यांना गुरूंच्या कृपेने हे कळून गेलं असा घोटाळा आहे. मग अज्ञान घालवून निश्चित बसले ते काय. म्हणून अज्ञान परिज्ञानी राहते. सगळं काही तो करत असतो, खातो, जेवतो, बोलतो, इकडे जातो, तिकडे जातो, सगळं काही त्यांच्यासारखंच करतो. परितो ब्रह्मानंदी डोले. ब्रह्मानंदी डोले म्हणजे असं असं करत राहतो. मग कोण करतं तसं बघूया. नाही, ब्रह्मानंदी डोले म्हणजे निश्चित राहतो. कुठल्याही परिस्थितीचं, परिसराचं त्याच्यावर परिणाम होत नाही, निश्चिंत असतो. इथं ते असतो तरी तेवढंच, इथं असतो तरी तेवढंच, असं होऊन जातं. त्यासाठी मुख्य प्रश्न आहे आमच्या दुःखाचं निवारण करायचं. दुःख हे चुकीच्या समजुतीने आम्ही दुःखात पडलो आहोत. ती समजूत दुरुस्त करून घेतलो बरोबर. आम्ही आत्मस्वरूपच आहोत. होणार नाही. आत्मा व्हायचं फार मग घोटाळा. आत्मा मी आहे हे जाणायचं. हे प्रवचनात आईने स्पष्ट केलेलं आहे. ओळखायचं आहे त्याला, मग ओळखायला येतं. हृदयस्थ त्या देवाला आठवण्यासाठी हे बाहेरचे देव. आणि फक्त बाहेरच्या देवाला आम्ही आठवत राहिलो काही होणार नाही. हा देव तिथे मी ठेवायचं पूजेच्या वेळेला, भजनाच्या वेळेला. आपल्या अंतर्यामी असलेला तिथं आहे असं समजायचं आणि मग भजन म्हणायचं. मग त्याची गोडी. कारण हा आहेच आहे. म्हणजे ते सगळे क्वालिफिकेशन असलेलंच आहे.
आणि ह्याची आठवण करायला लागलं म्हणजे संप्रच की प्रत्येक अभंग म्हणताना म्हणजे आणखीन थोडं प्रेम ओसंडून जातं असं एकनाथ म्हणतात. ओसंडला नवविधा भक्तीमध्ये म्हटलेलं आहे, श्रोता वक्ता दोघे सुखरूप झाले ओसंडला आनंदूरया. हा कुठं आलं ते? मोह रहित करी मना शांती दे सद्गुरु कृपादना. शांती दे सद्गुरु कृपादना. सद्गुरूकडे काय मागायचं? हे मागायचं, काम क्रोध लोभ मोह रहित करी म्हणा. धाम निज शांती, परिपूर्ण झोपेमध्ये कसं निज शांती, काही गडबड नाही, आपला आपण आनंदातच असतो, ते दे. आणि शांताबाई म्हणून म्हणणाऱ्या त्यांनी केलेलं हे गाणं. आणि ह्यानीच केलेलं आणखीन कुठलं गाणं आहे आपल्या भजनाच्या पुस्तकात? अस्ति भाति प्रिय रूप आत्मा. मारुती आहे बघा हनुमान जयंतीमध्ये. कुठली गाणी सांगत जावं बघा, 1 2 3. शरण जागिये रघुनाथ शरण शरणाजी हनुमंत तिचा पावना जानकी जीवन रघुवीर तुमको मोरी लाज. कैवारी हनुमान आमचा हरीश ते कोई नाही बळा. रामाच्या ह्याच्यामध्ये मजा लागी उद्धरी रामा आहे ना. रामनवमी मध्ये आहे का? काय आहे ते वाच. मज लागी उद्धरी रामा तारी 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 रे. गौतमाची पत्नी रे अहिल्याती होती रे. चरणांगुष्ठ लागताची पावनती झाली रे. बिल्लिणीची भक्ती रे उच्चिष्ठे आसक्ती रे. भावबळे भुलुनिया प्रेमफळे खासी रे. अनाथ मी आहे रे मज कोणी नाही रे. टाकू नको दूरी मला पदरी घेई रे. नाही आदी अंतरे आहे भेदा तीत रे. सचिदानंद निज पूर्ण स्वयं प्रकाश रे. काय आणखी एकदा शेवटचे 2 कडवी. नाही आदी अंतरे आहे भेदातीत रे. सचिदानंद निज पूर्ण स्वयं प्रकाश रे. आस्ति भाती प्रिय रे आहे सर्वा ठाई रे. शांतीपदी ठाव मला देई सदो दीत रे. त्यांनीच केलेलं गाणं ते शांतीपदी. धाम निज शांती दे. तिथे मुद्रिका घालताना तसं म्हटलं आणि इथे मुद्रिका तसं शांती असं येण्यासारखं केलं ते. कलिबलदान कलावंत गुरु सरोजी आई कसं मुद्रिका वापरलंय तसं. आता ब्रेक. चहाची काय? अहंकार सोडून मग बघावं तिकडे. अहंकार म्हणजे काय? मला समजतं आता हेच अहंकार. मला काही समजत नाही कळतं मला. पण ते प्रत्यक्षाला नवीन नवीन असतं ना. पण मला काय समजलं म्हणून एकदम खुर्ची घातलं तरी खाली बसला म्हणजे आम्ही समजतो फार अगदी नम्रता त्याची. काय काहीतरी ड्रेस केला, काय ते कपडे केला, दाढी सोडला, मग केला वगैरे म्हणून फार नम्रता असं वगैरे सगळ्याची समजूत होत असते. भगवत आता आम्ही भाग्याचे आमचे भोपळे
आमचे तांब्या भोपळ्याचे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. लोका घरी गाई म्हशी, आमच्या घरी उंदीर घुशी, तरी आम्ही भाग्याचे, आम्ही भाग्याचे. कारण काय म्हणजे हा जो परमात्मा याला ओळखायला मिळाला. असंच पुरंदरदास म्हणून कारडेमध्ये एक संत होऊन गेले. त्यांचं देखील आईने दिलेलं आहे संत मेळामध्ये. इदुभाग्य इदुभाग्य इदुभाग्यवय्या पदुमनाभन पाद भजने सुखवय्या. परमेश्वराच्या नामाचं चिंतन करणं हे भाग्य खरं. बाकी भाग्य सगळं काही त्याला त्यांच्या दृष्टीने किंमतच नाही. नाहीतर चाललं नसतं. संगीतामध्ये तसंच म्हटलं तर नंतरच ते फायदा होणार असं झालं असतं. तसं नाही आहे. हे आईच सांगायच्या अर्थाकडे लक्ष. कोणाला अर्थ म्हणजे संगीत म्हणायलाच येणार नाही. आता संत संगत की किती म्हणू शकतात सगळे? काय सगळ्यांना जमण्यासारखं नाही आहे. कृष्णा श्याम सुंदरा वगैरे काय काही अडकळतं कुठे काय, पण त्याला काय नो प्रॉब्लेम. सरळ वाचायचं, अर्थ कळतो. हा, जपतु राम नाम किती मधुर 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 मधुर. राम नाम ध्वनी उमटे तेथे लक्ष लावणी नेटे. ब्रह्मानंद सहज भेटे प्रचुर 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 प्रचुर. मग ब्रह्मानंद पाहिजे ना. काय नको नको तर मग प्रश्नच नाही, गोंधळच नाही. काय करायची आवश्यकताच नाही. भजन नको, नामस्मरण नको, काय बाकीचं मग आहेच आहे. ब्रह्मानंद पाहिजे. ब्रह्मानंद म्हणजे काय? आनंद मला पाहिजे आहे आणि तो न संपणारा ब्रह्म. इतका आनंद तो कधीही संपत नाही. नाही एवढंसं पाणी, ह्या बाटलीचं पाणी म्हणजे संपलं, असं अर्ध झालं गिर्द झालं असं होतं की नाही. मग परत भरायला पाहिजे. मग सरोवर असेल तर सरोवर देखील आटतं. मग काय करायचं पाण्यासाठी? मग सागरच मग आटतच नाही. म्हणजे गोड पाण्याचं म्हणून समज. तसं ब्रह्म म्हणजे संपतच नाही असा तो आनंद. म्हणून संत तो आनंद मिळवले. ब्रह्मानंदम लाभला हो आजी ब्रह्मानंद. आणि ते काय सांगतात म्हणजे ते तुम्हीच आहात ते जाणार. तिथे ह्या संतांनी काय म्हटलेलं आहे ते आम्ही लक्षात घ्यावं म्हणून हा अभंग आहे. काय म्हणतात? दृश्य देखताची जपतु राम नाम किती मधुर 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 जपतु राम. एकदा सांगितलं तर त्यांना समाधान झालं नाही, कारण ती गोडीच तशी आहे. मधुर 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 जपतु राम नाम. हरि 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 बोल 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 हा मंत्र नाही खोल म्हणायचं. कारण 3-3 राखा म्हणजे तेवढं आहेच. तसं तुम्ही 3-3दा सांगा तसं विसरू नको विसरू नको विसरू नको तरी विसरूनच येतात. नाही पटेल तुम्हाला जास्त अनुभव येत आहे. ऑफिसला जाताना आता काही गिट्टी लावायचं तेवढंच असतं म्हणा. मग परत येताना म्हणजे नेमकं विसरलेलंच असतं. बाकीच्या इथून जाताना सगळं लक्षात असतं असं वाटतं. त्याच्यानंतर जे लेप होत जातात की नाही त्या सगळ्या गोंधळामध्ये मग विसरता आल्याबरोबर मग पहिलं टार्गेट ते आणला का सामान मी सांगितलं कुठलं. मग तिथूनच आणण्यासारखं असेल तर बरं जाऊन आणायचो. ते तिथे गेल्या वेळेला स्पोर्टला गेल्या वेळेला आणण्यासारखं असेल तर नाही लाज होतं. तसं ब्रह्मानंद पाहिजे तर म्हण. आणि ते म्हणजे ध्रुवपद जपतु राम नाम किती. रामनाम म्हणजे देवाचं ना एवढंच त्याचा अर्थ घ्यायचा. हां असं करून ठेवलास काय तू? बरं पुढे दृश्य देखताची दिठी हां देई दृष्टयासी
मिठी आपुले आपण सौख्य घोटी न दूर न दूर न दूर न दूर जपतु राम नाम. सांगा काय ते मुलीला काय कळलं पाहिजे की आमचं भजन असं होत असतं. काय एकादशी भजन आमच्याकडे आता म्हणणारे आले आता वर्णन सुरू असतं की नाही सप्त्यामध्ये वगैरे. सप्ताह छान झाला म्हणजे काय खूप मंडळी आली झालं आली तशी गेली म्हणजे काही काही वरवर वरवर बरोबर एक तरी अभंग असं आपण. आणि हे आई वाटते रोज ते तिथंच सुरू. आई येऊन आला येऊन बसला तर बरं वाटत नव्हतं आम्हाला एकदा. होमवर्क केला नाही तर त्याला बरं वाटतं का नाही. एकदम काय अगदी आनंदी आनंद. कुठला आनंद काय विचारतात ना तिथे किती वर्ष झाले मग काय बसणार यायला कोण हे असंच म्हण